नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आता एमबीबीएस बीडीएस ची या ठिकाणी तुमची सेकंड राऊंडची लिस्ट आलेली बघा। खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय आणि आता या ठिकाणी तुमची सेकंड राऊंड बीएमएस बीएचएमएस यासाठी पण काय आलेले आयुष कोर्ससाठी पोर्टलवरती देखील शेड्यूल आलेले। तर कसं वेळापत्रक असणार आहे, कोणत्या वेळेत तुम्हाला काय काय करायचंय, कोणत्या तारखेला तुमच्या चॉईस फिलिंग असणार आहे, कधी तुमची सिलेक्शन लिस्ट येणार, ओके, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, व्हिडिओला लाईक केलं नसेल, तर मित्रांनो पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय। आता बघूया आपण तुमचं बीएमएस बीएचएमएस बीएमएस आयुष कोर्सेससाठी कॅपराउंड 2 चा काय आहे शेड्यूल। ओके, तर तुम्ही जर आले या ठिकाणी सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती www.mahacet.org च्या ऑफिशियल पोर्टलवरती आणि तुम्ही इथे जरी स्क्रोल केले आणि ऍडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 2025-26 वरती जर क्लिक केले तर तुमच्या समोर एक नवीन पेज आहे। तुम्ही जर इथून नीट यूजी मध्ये क्लिक करताय मित्रांनो, तर या ठिकाणी तुमच्याकडे एक शेड्यूल येणार आहे बघा कॅपराउंड 2 साठी। आता काय दिलंय, कसं वेळापत्रक, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा। तर या ठिकाणी मित्रांनो मी तुम्हाला शेड्यूल सांगण्याच्या पूर्वी थोडं काही दाखवते बघा। काही विद्यार्थी होती बघा, आपली एक विद्यार्थिनी होती जिचा नंबर लागलेला आहे बघा एनकेपी साळवे। बघा, यांनी ज्यावेळेस यांना कॉलेज भेटण्याच्या अगोदर यांनी आपल्याला मेसेज केला होता बघा, हा चार्ट आहे। ओके, यांनी मेसेज केला होता, सर एनकेपी साळवे नागपूरचं सेकंड राऊंडला दोन शिल्लक दाखवत आहे, म्हणजे 2 जागा शिल्लक दाखवत आहे। ओके, आणि 480 वर क्लोज झाला आहे पहिल्या राऊंडला, मला 484 आहे, तर सेकंड राऊंडला कॉलेज मिळेल का? तर यांना आपण त्याच वेळेस सांगितलं होतं 100%। हे बघा याला आपण रिप्लाय दिला होता त्यांना 100% तुम्हाला मिळणार कॉलेज। ओके, त्यानंतर आपण एक अशी लिस्ट पाठवली होती बघा, जे पहिल्या राऊंडचे जे काही कॉलेजेस आहे बघा, पहिल्या राऊंडला जे काही कॉलेजेसला अलॉटमेंट झाली त्या कॉलेजेसला कॅटेगरी वाईज काय कट ऑफ गेले, या सगळ्या गोष्टी या लिस्ट मध्ये मेन्शन होत्या। या लिस्ट वरून त्यांना अंदाज येऊन गेला आणि विद्यार्थी मित्रांनो काल रात्री त्यांचा स्टेटस होता बघा, कॉंग्रॅच्युलेशन इश्यू फॉर सिलेक्शन ऍट एमबीबीएस एनकेपी साळवे नागपूर आणि थँक्यू यांनी आपल्याला म्हटले। म्हणजे बघा, आपण एवढी प्रॉपर काउन्सिलिंग करून देतो, म्हणजे आपल्या लिस्ट मधून तुम्हाला एक अंदाज येऊन जातो तुमचा नंबर कुठे लागू शकतो। तर आपली जी लिस्ट असते मित्रांनो ती कशा प्रकारे असतो मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर जो काही आपला सेकंड राऊंडचा जो शेड्यूल आहे ते देखील मी तुम्हाला सांगतो। बघा, आपली जी लिस्ट असते मित्रांनो या ठिकाणी अशी आपल्या प्रकारे लिस्ट असते। आता ही आपली ओबीसी ची लिस्ट होती मित्रांनो। ओके, तर यामध्ये जर बघितलं तुम्ही तर कॉलेज कोड आहे सुरुवातीला, नंतर कॉलेज नेम आहे आणि पहिल्या राऊंडला एमबीबीएस चं एसएमएल कितीवर क्लोज झालंय ओबीसीचं। आता ही जी लिस्ट आहे ओबीसीची आहे आणि कितीवर त्यांना अलॉटमेंट झाली ती रँक, म्हणजे अर्थ शेवटचा कॅन्डिडेट किती रँक वरती त्या कॉलेजला अलॉट झालंय, या सगळ्या गोष्टी यामध्ये मेन्शन असतात। बघा, या ठिकाणी सुरुवातीला जर बघितलं तुम्ही तर सर्वप्रथम सेट जीएस मेडिकल कॉलेजचा कोड घेतलेला आहे आपण मुंबईचा, नंतर बीजे मेडिकल कॉलेज, ग्रँड मेडिकल कॉलेज। आता विद्यार्थी मित्रांनो ओबीसीच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी सेट जीएस मेडिकल कॉलेजला 348 वरती अलॉटमेंट झाली, बीजे मेडिकल कॉलेजला 467 एवढ्या एसएमएल वरती अलॉटमेंट झाली। ओके, तुम्ही बघू शकता ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला पहिल्या राऊंडला 848 एसएमएल वरती क्लोज अलॉटमेंट झालेली, टोपीवाला नॅशनल मेडिकलला 1014 एवढ्या एसएमएल वरती काय झालेली या ठिकाणी अलॉटमेंट झालेली। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं जसं जसं आपण खाली जातो या ठिकाणी एसएमएल तुमचा वाढत जातो, या बेसिसवर काय असते आपली लिस्ट असते आणि जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येऊन जातो तर देखील तुमचा नंबर कुठे लागू शकतो। ओके, त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी त्या कॉलेजची रँक बघू शकता, 4306, 6985, 10720, 12884, 14951, 15135, 16135, 16055, म्हणजे यावरून तुम्हाला एक अंदाज येते का आपण कोणत्या कॉलेजला कुठं प्रिफरन्सेस द्यायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपल्या मार्कच्या बेसिसवरती, रँकच्या बेसिसवरती, एसएमएलच्या बेसिसवरती कोणतं कॉलेज या ठिकाणी प्रॉपर अलॉटमेंट होणार आहे, या सगळ्या गोष्टी या लिस्ट मध्ये दिलेल्या आहे मित्रांनो। ओके, त्यानंतर मित्रांनो आपण आता बघूया तुमचं सेकंड राऊंडचं शेड्यूल काय असणार आहे, कशा प्रकारे असणार आहे, कधी सुरू होणार, या सगळ्या गोष्टी आपण या लिस्ट मध्ये बघणार आहे। बघा, पोर्टल वरती जर तुम्ही आले या ठिकाणी तुमचं सेकंड राऊंड साठी शेड्यूल आलेले बघा, एमबीबीएस बीएमएस बीएचएमएस साठी हा काय तुमचा शेड्यूल आहे मित्रांनो। ओके, तर बघा याचे जे ऑनलाईन चॉईस फिलिंग आहे बघा, प्रिफरन्सेस फॉर कॅपराउंड 2, ओके, ग्रुप बी बीएमएस बीएचएमएस बीएमएस कोर्सेस ओनली। तर मित्रांनो तुमचे जे आता चॉईस फिलिंग जे सुरू होणार आहे बघा 29/9/2025 ते 1/10/2025 या कालावधीमध्ये देखील पोर्टलवरती काय करायची तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने चॉईस फिलिंग करायची। मग सेकंड राऊंड साठी कुठं किती जागा आहे, ओके, कोणत्या कॉलेजला किती जागा आहे, सीट मॅट्रिक्स कधी येणार, तर मित्रांनो यामध्ये जर बघितलं तुम्ही
तर पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स कॅपराउंड 2 ओके बीएमएस बीएचएमएस बीएमएस कोर्सेस ओनली 27/9/2025 ला काय येणार या ठिकाणी तुमची सीट मॅट्रिक्स येणार मित्रांनो ओके मग यानंतर बघा चॉईस फिलिंग करायची तुम्हाला 29/9/2025 ते 1/10/2025 या कालावधीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मग चॉईस फिलिंग कशा करायच्या तर बघा पहिल्या राऊंडचा किती कट ऑफ गेला हे तुम्हाला माहित असायला पाहिजे कोणत्या कॉलेजला किती एसएमएल वरती किती रँक वरती आपल्या कॅटेगरी मधून विद्यार्थ्याला अलॉटमेंट झाली हे तुम्हाला माहित असायला पाहिजे त्या बेसिस वरून काय द्यायचे मग तुम्हाला प्रिफरन्सेस द्यायचे जसे की यामध्ये सांगितलंय आपण ओके जसं की इकडे सांगितलंय आपण बघा सगळं डेटा तुमच्या समोर आणून दिले जर तुम्हाला जर बीएमएस साठी अशी लिस्ट पाहिजे असेल मित्रांनो जर प्रॉपर काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही 96990770 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग ओके एवढा मेसेज करायचा आहे 96990770 ओके या नंबरवरती मेसेज करायचा आहे आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग ओके तुम्हाला काउन्सिलिंग कशा प्रकारे जॉईन करायची हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या जाईल ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता नंतरचं कसं शेड्यूल असणार आपलं मग बघा तुमची जी सिलेक्शन लिस्ट आहे बघा या ठिकाणी तुमची सिलेक्शन लिस्ट येणार बघा डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट कॅपराउंड 2 ग्रुप बी बीएमएस बीएचएमएस बीएमएस कोर्सेस ओनली 4/10/2025 ला काय येणार तुमची सेकंड राऊंड साठी या ठिकाणी लिस्ट येणार ओके मग फिजिकल जॉईनिंग साठी कधी जायचंय ओके कॉलेजला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा असेल किंवा ओके तर यासाठी कधी जायचंय तुम्हाला कॅपराउंड 2 ची सिलेक्शन लिस्ट आल्यानंतर 5/10/2025 ते 10/10/2025 या कालावधीमध्ये देखील तुम्हाला कॉलेजला जायचे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन आणि रिक्वायर फीस घेऊन जायचे डीडी किंवा चेकच्या माध्यमातून ओके जर विद्यार्थी मित्रांनो माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे व्हिडिओला लाईक करायचे तुमच्या मित्रांना शेअर करायचे भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू